आकाश दुबाइया यांच्या हत्येनंतर शहरात संतापाची लाट. मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवून ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन. श्रीरामपूर गुन्हेगारीचे हब बनतंय. पालकमंत्री विखे पाटलांचा पोलिसांवर प्रहार. आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांची खैर नाही. श्रीरामपूर शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. जेवणाच्या एका किरकोळ वादातून हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबैया यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून श्रीरामपूरकरांमध्ये दहशतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. या हत्येच्या निषेधार्थ आज श्रीरामपुरात सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. संतप्त नागरिक आणि नातेवाईकांनी जोपर्यंत मुख्य आरोपी आणि त्यांच्या पाठीराख्यांना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला. आकाश यांचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर आणून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने दुबैया कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी विखे पाटलांनी पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र ताशेरे ओढले. विखे पाटील म्हणाले की श्रीरामपूर शहर गुन्हेगारीचे कॅपिटल बनत चालले आहे. ही खेदाची बाब आहे. गावगुंड आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. कोणाचीही गय केली जाणार नाही. हे माझ्या काही चर्चा झाली नाही. फक्त मी घटनेची कालपासून माहिती घेतोय आणि पोलीस पास त्याला काय शिकवून कडक कारवाई करायच्यामध्ये जे कोणी असतील ते त्याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे. जे पाळामुळे शोधली पाहिजे पुढे. आता पोलिसांच्या दृष्टीने जिल्हा SP मी रात्री बोललो त्या श्रीरामपूर आले होते. त्याचे माझं बोलणं झालं आहे. तो निर्णय या संदर्भात आता कडक मोहीम ज्यानं म्हटलं घ्या दोघांना सांगितलं आता या संपूर्ण पुढच्या 10-15 दिवसामध्ये जे कट्टे आहेत पुणे असू साफ झाले पाहिजे. कट्टे साफ करा, गुन्हेगारी ताब्यात घ्या. आता इथं गुन्हा घडताना तिथं 10 मुलं पळत आली आपल्याजवळ त्या गुन्हेगारांना सोडून दिलं त्याची CCTV फुटेज असतील ताब्यात घ्या. मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये सगळे जे काही गुन्हेगारी करणारी माणसं आहेत त्याच्यावर आता कठोर कुठलाही राजकीय दबाव तुमच्यावर आहे मला माहिती आहे. परंतु जे गुन्हेगार आहे गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी राजकीय दबाव कशाला पाहिजे. लोकांना संरक्षण देण्यासाठी राजकीय दबाव ठीक आहे. गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी राजकीय दबाव तर ते मी किती कारवाई करू त्याच्यामध्ये जे ऑनलाईन काही प्रस मिळण्याची प्लॅटफॉर्म तयार झाले आहेत त्याच्यावर आता मला वाटतं सायबर क्राईमच्या माध्यमातून आता काही कारवाई सुरू झालेली आहे. थोडा वेळ लागेल पण सरकारने पावलं उचललेली आहे त्यामध्ये. कारण आपण ड्रग पेडलर मिळायचे किंवा विकणारे मिळायचे आता तो प्रश्न झाला नाही. ऑनलाईन एक मोठी भीतीचं वातावरण आहे त्यामध्ये. त्याच्यामध्ये आता त्या सायबर क्राईमच्या माध्यमातून स्वतः डॅशबोर्ड तयार केले आणि प्रत्येक आता या अशा साईटचं ट्रॅकिंग चाललेलं आहे. तिथे मुळापर्यंत पोहोचलंच पाहिजे. आता शासनाच्या संदर्भात अतिशय टॉपमोस्ट प्रायोरिटी दिलेली आहे त्या ड्रग्सच्या संदर्भामध्ये. धोरणाबाबत पुनर्विचार करायला काही मी विनंती करणार आहे. मी वाळू धोरणाचा पुनर्विचार करा म्हणून. जे पूर्वी आपण डेपो लावण्याची पद्धत त्यासाठीच होती. तर ते धोरण बदललं. आता आपल्या काही जिल्ह्यात सुद्धा वाळूची लिलाव गेलेले आहे काही ठिकाणी. तिथं जी लिलाव घेतली ते बाजूलाच आहे. बाकीचे वळवावर राहिले तिथं. आणि वाळूमध्ये धोरण आणण्याची माझी भूमिका असते होती की ही जी गुन्हेगारी आहे त्या वाळू माफिया तयार झालेली ती कुठंतरी आपल्याला संपवलेली पाहिजे. ते लिखित एका वर्षात संपणार नव्हतं. मला कालावधी लावून त्याला 1 वर्ष 2 वर्षामध्ये एकदा सुधारणा करून ती आपल्याला त्याच्यामध्ये कारवाई करता आली असते. त्याच्यामध्ये कसं आहे की गुन्हेगार आणि गुन्हेगारी बरोबर तात्काळणारे नाही यंत्रणेत शासकीय यंत्रणेत जो अधिकारी आहेत कर्मचारी आहेत. दरम्यान पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली असली तरी त्यांनी पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी जाणे टाळले. यामुळे आंदोलकांमध्ये आणि शहरात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
सध्या शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून तणावपूर्ण शांतता आहे. आता सर्वांचे लक्ष लागून आहे ते पोलिसांच्या कारवाईकडे. आरोपींना कधी बेड्या ठोकल्या जातात आणि श्रीरामपूरची ही गुन्हेगारी कधी संपते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. झुंजार न्यूज प्रतिनिधी सोमनाथ डोळे, श्रीराम.